फुलाची मॉर्फॉलॉजी कशी असते ती आपण आज बघणार आहोत. माझ्या हातामध्ये जो फ्लावर आहे त्याचं नाव आहे चायना रोज. कॉमनली असं ह्याला म्हटलं जातं. आपण मराठीमध्ये याला जास्वंदीचं फुल असं म्हणतो. याची मॉर्फॉलॉजी पेटल असं म्हणतो. अँड ग्रुप ऑफ पेटल इज कॉल्ड करोला. बऱ्याच फुलांचे करोला जे असतात, हे पेटल जे असतात हे ब्राईट कलरचे असतात. त्याचं कारण अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट अँड बर्ड्स फॉर पॉलिनेशन, परागीभवन होण्यासाठी हा कलर या फुलाने डेव्हलप केलेला आहे. आता या फुलामधली पेटलची जी अरेंजमेंट आहे ही इम्ब्रिकेट एस्टिवेशनमध्ये अरेंजमेंट आहे. म्हणजे वन पेटल ओव्हरलॅप द अनादर. आणि त्याच्यामुळे असं ट्विस्टिंग नेचर या फ्लावरचं आपल्याला बघायला मिळतं. तर हे झाले पेटल. आणि याच्या खाली बघा, हा ग्रीन कलरचा पार्ट तुम्हाला दिसतो. याला सेपल असं म्हणतात. सिंग्युलर इज कॉल्ड सेपल अँड ग्रुप ऑफ सेपल इज कॉल्ड कॅलेक्स. आता आतला जो हा पार्ट आहे हा कलरफुल असतो आणि त्याच्यामुळं हा भाग फोटोसिंथेसिस करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी हे जे कॅलेक्स आहे हे कॅलेक्स ग्रीन इन कलर असतात आणि ते फोटोसिंथेसिस करू शकतात. कारण त्यांच्या या फुलाच्या पोलन ग्रेन्स बघायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण हा फ्लावर जो आहे तो डिसेक्ट करूया. त्याच्यासाठी एक ड्रॉप हा पाण्याचा मी स्लाईडवरती घेतोय. फोर्सेपच्या सहाय्याने आपण ह्याच्यातला एक अँथर रिमूव्ह करून फक्त डस्ट करायचं. त्याच्यात शेकडो पोलन ग्रेन एका अँथरवरती असतात. तर ही स्लाईड आता आपण मायक्रोस्कोपखाली बघणार आहोत. जास्वंदीच्या फुलाची ओव्हरी, तिचा जर ट्रान्सफर सेक्शन आपण घेतला आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. ओव्हरी वॉल, लोक्यूल आणि त्याच्या आतमध्ये सेंट्रली प्लेस्ड प्लासेंटा आणि प्लासेंटाच्या सभोवताली एक्झाईल प्लासेंटेशनमध्ये अरेंज झालेली ओव्ह्यूल्स आपल्याला क्लिअरली मायक्रोस्कोप खाली बघायला मिळतात. आणि याच फुलाची पोलन ग्रेन्स आपण जर मायक्रोस्कोप खाली फोकस केली तर ती पूर्णपणे स्पेरिकल असलेली येलोइश कलरची बघायला मिळते आणि त्याला अशा काट्यांसारखं आवरण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण स्पाईन असं म्हणतो. हे काटे म्हणजे त्याचं ॲडॅप्टेशन आहे. जेव्हा एखादा पक्षी किंवा कीटक फुलावरती येऊन बसतात तेव्हा त्यांच्या चोचीला किंवा त्यांच्या पायांना, त्यांच्या प्रोबासिसला ही पोलन ग्रेन चिकटण्यासाठी हे काटे तयार झालेले आहेत. आणि ह्या काट्यांमुळं ही पोलन ग्रेन त्यांच्या तोंडाला किंवा त्यांच्या पायाला चिकटते आणि हे कीटक जेव्हा दुसऱ्या फुलावरती जाऊन बसतात तेव्हा तिथं त्याचं परागीभवन किंवा पॉलिनेशन हा मेकॅनिझम तिथं घडतो. अशा प्रकारची छान पोलन ग्रेन, काटे असलेली पोलन ग्रेन तुम्हाला या मायक्रोस्कोप खाली फोकस होते. काटे किंवा स्पाईन हे त्या वनस्पतीने केलेलं ॲडॅप्टेशन. या काट्यांमुळं ही पोलन ग्रेन